ऑफिस वरून घरी आले ना, की असं वाटतं, की आता ना काहीच काम करायला नको. फक्त ना बसून राहावं. पण ते काही शक्य नसतं. कारण सकाळी बरेच अशी कामे असतात, की ती सकाळी ना टायमिंगमध्ये झालेली नसतात. आता सकाळी तर असं वाटतं, की जाऊ दे, आता नाही झालं ना तरी आपण संध्याकाळी करून घेऊ. पण संध्याकाळी आळस करून चालत नाही. कारण मग सकाळी या विश्वासावर ठेवलेलं असतं, की आपण संध्याकाळी हे काम आल्यास नक्की करून घेऊ आणि ते संध्याकाळी ठेवायला काही जमत नाही. त्यामुळे आळस आलेला असो अथवा थकलेला असोत आपण, काम तर करणंच लागतं. कारण असं म्हणताना काम नाही केलं तर खाणार काय? तसंच असतं. त्यामुळे ना ऑफिसवरून आल्यावर ना माझं इकडं सकाळी मी ना बरेच कामं माझी तशीच पेंडिंग ठेवून गेली होती आणि तेच मला आत्ता आल्यास ना करायला चालू करायची होती. आज ना आल्यास न बसताना मी कामाला चालू केलेली आणि आल्या-आल्या कामच सुरू केलं. कारण हे झाल्यानंतर यालाच आवरायला मला खूप टाईम लागणार होता आणि हे झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळचं जेवण ते आणि जेवण बनवायला उशीर झाला तर जेवण करायला उशीर होईल आणि नंतर आराम करायला पण उशीरच होईल. त्यामुळे ना आज आल्यास थोडा वेळ पण नाही बसली आणि डायरेक्ट ना बॅग ठेवून हातपाय न धुता फ्रेश न होता डायरेक्ट कामालाच लागली होती. आणि हे सकाळचे ना बरेच कामं होते. म्हणजे हॉल आवरलेला नव्हता, पुन्हा बेडरूम आवरलेले नव्हते आणि हेच बाकीचं सगळं करायचं होतं. घाईघाईत ना किचन तेवढं आवरलं होतं. कारण किचनवर पीठ ते सांडलेलं दिसलं ना तर आल्यास लय वेगळं वाटेल म्हणून म्हणलं की हे काम ना ठेवून चालणारच नाही. त्यामुळे बाकीचे थोडे पेंडिंग राहिले तरी चालतील, पण किचनला ना पेंडिंग ठेवून चालणारच नाही. त्यामुळे तेच अगोदर करून घेतलं होतं. ते झाल्यानंतर रूम तर बऱ्यापैकी आवरून झाली होती आणि इकडे सगळं झाडून काढलं. ते झाल्यानंतर सेकंड रूमचा नंबर होता तो म्हणजे बेडरूमचा. हेही तसेच कपडे सकाळी काढून टाकले होते, पण ते काही घड्या घालून ठेवणं झालंच नाही. त्यामुळे म्हणलं की जाऊ दे, सकाळी तर नाही ना झालं, पण आता तर आपण ना नीट ठेवू शकतो. त्यामुळे ना इकडं बेडरूम आवरायला घेतली होती. आता आवरायचं थोडंच असतं ना, पण थोडं इकडे-तिकडे झालं ना, आपण जिथं दररोज ठेवतो आणि त्या जागी जर ती वस्तू ठेवलेली नसली, तर तो ना असं वाटतं की खरंच खूप पसारा पडलेला आहे. त्यामुळे ना थोडं जरी काम असलं ना, तरी ते वेगळ्या जागी जर ठेवलेलं असलं, तरी ते डोळ्यांना काही बघवत नाही. त्यामुळे असं वाटतं की हे कधी आपण संपवू आणि कधी आपण यातून निवांत होऊ. तसंच मला तर होतं. कारण मला ना थोडं जरी काम असलं तरी मला टेन्शन येतं, की हां, हे राहिलं आहे आणि हे माझ्याकडून कधी होईल? त्यामुळे ना ते मला जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काही चैनच नाही पडत. काम सगळं आवरून झालं होतं. आता नंबर होता तो म्हणजे मला ना फ्रेश व्हायचं होतं. आता आल्या-आल्या कामाला लागल्यामुळे ना फ्रेश व्हायला काही टाईम नाही भेटला आणि म्हणलं, की जर फ्रेश होऊन डबल जर कामच करायचं असेल, तर नंतरच फ्रेश झालेलं बरं. म्हणून ना अगोदर कामच करून घेतलं. आता काम करून ना सगळं झालं होतं. त्यामुळे फ्रेश वाटायला होतं, की हां, सगळं झालेलंच आहे आणि तोंडात पाय धुतल्यामुळे तर आणखीन डबलच फ्रेश वाटत होतं. त्यामुळे ना खरंच खूप छान वाटत होतं. हे सगळं झाल्यानंतर आता डोक्यात विचार होता, तो म्हणजे जेवण काय बनवायचा. आता जेवण बनवायचं काही फिक्स नसतं, की हां, की आता हे बनवायचं किंवा सकाळी हे बनवायचं. म्हणजे माझं तरी असं काही फिक्स नसतं. त्यामुळे ना जे काही दिसेल ना किंवा पटकन जे मनामध्ये येईल तेच मी करून घेते आणि हे माझं इकडे आवरायचं चालू असतानाच ना यांचा कॉल आला आणि हे मला म्हणे, "मी ना आज काहीतरी घेऊन येतो आणि तेच आल्यास बनव." काय ते ना मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याच्या अगोदर ना तुम्ही मला नक्की सांगा, की जर तुम्हाला ना माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा जर काही चेंजेस करायचे असतील, तर तुम्ही मला ना नक्की कमेंट करून सांगा, की हां, इथं-इथं तू चेंजेस करू शकतेस किंवा काही सजेशन असतील तरीही तुम्ही सांगू शकता. आणि या ब्लॅक
पॉलीबॅग कडे बघितल्यास तुम्हाला काय आठवतं? म्हणजे मला त्यांना लहानपणापासून या पॉलीबॅग कडे बघितलं ना की असं वाटायचं, हा, ही पॉलीबॅग म्हणजे नॉनव्हेजची पॉलीबॅग. आणि खरंच याच्यामध्ये नॉनव्हेजच असतं. आणि आज ना होता नॉनव्हेजचाच बेत. कारण सकाळी तरी टाइम नाही भेटत आणि दिवसभर कोणी घरी नसतंही, त्यामुळे दिवसभर तर काही जमत नाही आणि संध्याकाळी थोडा वेळ टाइमही असतो, त्यामुळे म्हणलं की जाऊ दे, संध्याकाळी तरी संध्याकाळी, पण ना आज आपण नॉनव्हेज बनवून घेऊ. हे इकडं शिजायला टाकेपर्यंत म्हणलं भाकरीचं पण आपण बघूत. नंतर स्वयंपाक झाला आणि तुम्ही ना मला नक्की कमेंट करून सांगा की माझा ब्लॉग कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. बाय बाय.